मंडळी नमस्कार। आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। बंधूंनो, आपल्या बॅचेसला आज सरासरी 11 दिवस पूर्ण होत आहेत। 2 तारखेला आपण सेडवरती 1 तारखेला आपण सेडवरती चॉके आणलेली होती। सर्वात प्रथम दुसरा मोल्ट उठल्यानंतर आपण 2 तारखेला सकाळी पहिली फीडिंग दिली होती। त्यानंतर सरासरी 8 फीडिंग दिल्यानंतर आपला तिसरा मोल्ट बसलेला होता। तर तिसरा मोल्ट हा सरासरी 36 ते 48 तासाचा होता। त्यामध्ये काही आळ्या लवकर उठलेल्या होत्या तर काही आळ्या उशिरा उठल्यामुळे आपण सरासरी 3 दिवस म्हणजे 72 तास आपण आळ्यांना पाला दिला नाही व नंतर आपण पहिली फीडिंग दिली। आज तिसरा मोल्ट उठल्यानंतर आपली सकाळची आज 7वी फीडिंग आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहतात अशा प्रकारे आपण 5.5 बाय 50 चे 4 रॅक बनवलेले आहेत। डाव्या साइडला उजव्या साइडला 2 आणि डाव्या साइडला 2 असे 4 रॅक बनवलेले आहेत। यामध्ये आपण 175 अंडीपुंजाला स्पेसिंग दिलेले आहे। बंधूंनो, सध्या आतापर्यंत आळ्या एकदम व्यवस्थित आहेत। त्याला आपण सकाळ आणि संध्याकाळ फीडिंग देत आहोत। सध्या थंडीचं वातावरण असल्यामुळे आळ्यांची वाढ ही स्लो आहे, फास्ट झपाट्याने जशा पाठीमागच्या 2 बॅचेस माझ्या झाल्या तसे या बॅचेस मध्ये आळ्यांची वाढ फास्ट होत नाही, कारण आळ्या पाहिजे तेवढा पाला खात नाहीत। कारण जर आपण फीडिंग दिली तर अर्धवट दाट फीडिंग दिली तर अर्धवट आळ्या पाला खात आहेत। त्यामुळे आपण आळ्यांना सध्या पातळ फीडिंग देत आहोत, कारण थंडीमध्ये सरासरी आळ्यांचे 2 ते 3 दिवस जीवनक्रमामध्ये वाढ होते। त्यामुळे आपल्याला फीडिंग ही दाट द्यायची नाही। सर्वप्रथम फीडिंग देत असताना सकाळी 8 ते 9 म्हणजे सकाळी ऊन पडल्यानंतर आपल्याला फीडिंग द्यायची आहे 9 साडेनऊ वाजता व संध्याकाळी 5 साडेपाच वाजता फीडिंग द्यायची आहे, जेणेकरून आळ्या गरमीच्या टाइम मध्ये जास्तीत जास्त पाला खातील। आता सध्यापर्यंत आपण आळ्यांमध्ये कोणती औषधे वापरलेली आहेत तर मोल्ट उठवताना आपण विटकर विजेता वापरलेली आहे। त्यानंतर आपण तिसऱ्या फीडिंगला आपण सप्लिमेंट पावडर वापरलेली आहे। तसेच जेव्हा आपला तिसरा मोल्ट बसलेला होता तेव्हा आपण चुना वापरलेला होता। तर आता तिसरा मोल्ट उठल्यानंतर जेव्हा आपली 5वी फीडिंग होती तेव्हा आपण चुना आणि ब्लिचिंग पावडर याचं मिश्रण आपण आपल्या आळ्यांवरती फवारलेलं धुरळणी केलेली होती, कारण बेडमध्ये पाला थोडाफार शिल्लक राहिलेला होता व पाल्यामुळे बुरशीचा अटॅक होऊ नये व आळ्या निरोगी राहाव्यात यासाठी आपण 1 किलो चुन्यामध्ये 1 माचीस पेटी ब्लिचिंग पावडर टाकून त्याचे आपण व्यवस्थितपणे आपण मिक्स करून आळ्यांवरती धुरळणी केलेली होती। त्यामुळे काय होतं, आळ्यांमध्ये जे रोगराई वगैरे पसरणार आहे ती ब्लिचिंग पावडरमुळे रोगराई कंट्रोलमध्ये येते। चुन्यामुळे जो आपला पाला शिल्लक राहिलेला आहे तो पाला वाळण्यास मदत होते, जेणेकरून बुरशीचा प्रतिबंध होतो। अशा पद्धतीने सध्या आपण 2 ते 3 पावडर वापरलेले आहेत। यामध्ये रात्री मी फॉर्मोलिनचा वापर केलेला आहे, कारण आळ्या पाहिजे तेवढा फास्ट पाला खात नव्हत्या। त्यामुळे आपण संध्याकाळची फीडिंग दिल्यानंतर शेड पूर्ण बंद करून मधला जो हा आपल्या पाठीमागे रिकामा स्पेस तिन्ही साईडला असतो त्यामध्ये आपण फॉर्मोलिन हे छोटंसं बोळ पाडून आपण रिकाम्या स्पेस मध्ये ओतलेलं होतं, जेणेकरून त्याच्या गरमीने जास्त जे कीटक जीवाणू असतात विषाणू असतात त्यांचा नायनाट होतो व आळ्या हा जास्त पाला खाण्यास आळ्यांना मदत होते। त्यामुळे आपण फॉर्मोलिनचा रात्री वापर केलेला होता। आज संध्याकाळची आपली 8वी फीडिंग असणार आहे। सरासरी मला वाटतं 9व्या फीडिंगला किंवा उद्या दुपारपर्यंत आपला 4था मोल्ट हा बसेल, कारण पाठीमागच्या 8 फीडिंग वरती आपला मोल्ट बसलेला होता। तर सध्या आता 9 फीडिंगला सरासरी 4था मोल्ट बसेल। अशा पद्धतीने आपण आतापर्यंत नियोजन केलेलं आहे। डेली व्हिडिओज मध्ये थोडा एखाद दिवस लेट होत आहे व्हिडिओ अपलोड करायला, कारण डेली व्हिडिओज मध्ये आपल्या फीडमध्ये एवढं काही काम नसतं की डेली कोणत्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस कराव्या। त्यामुळे आपण 2 दिवसाआड एक तरी व्हिडिओ बनवत आहे। त्यामुळे जे शेतकरी रेशीम शेतीच्या बॅचेस कशा चालतात त्यामध्ये काय आपल्याला कामे करावं लागतात याबद्दल माहिती घ्यायची असेल तर नक्कीच आपले जे फेसबुक पेज आहे कृषी मित्र धनराज, तसेच यूट्यूब चॅनल आहे, या दोन्ही ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिजिट देऊन आपल्या बॅचेसचे डेली व्हिडिओज पाहू शकता।